नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश चव्हाण. आपण आले पीक पाहणी करता आलो होतो. तर सध्या जे ढगाळ वातावरण आणि कंटिन्यू पडणारा पाऊस, सध्या याच्यामुळं काय होतं आहे, अद्रकची लागण ही खूप जास्त प्रमाणात वाढते. तर अद्रकची लागण ही अशा पद्धतीत होते. हे जे अद्रकचा जो कोंब आहे तो पिवळा पडायला लागतो. हे इथं बघा तुम्ही, हे बेट बघू शकता. हे पूर्णपणे सड लागलेलं बेट आहे आणि पिवळा पडून याची मूळकूज होते, कंदकूज होते आणि अद्रक ही ते खराब व्हायला लागते. तुम्हाला मी दाखवू इच्छितो. हे अशा पद्धतीने याच्या जे मुळे आहे ह्या पूर्णपणे खराब होतात आणि याच्यावर सडचा प्रादुर्भाव वाढत जातो. तर यासाठी तुम्हाला एक नियोजन सांगतो. तर तुम्ही यासाठी जे आहे ना, तर क्यूफ्लोचा वापर करा, ज्यामध्ये ट्रायबेसिक कॉपर सल्फेट आहे आणि त्याच्यासोबत अर्धा लिटर व्हॅलिडामायसिन घ्या. ते ड्रीपद्वारे प्रति एकर क्यूफ्लो 500 ml आणि व्हॅलिडामायसिन 500 ml ड्रीपने सोडा. याचा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळेल. आणि जर प्लॉटमध्ये उन्नी किंवा त्या कंदामध्ये जर आळ्या पडल्या असेल तर त्यासाठी तुम्ही पोलिस किंवा डेंटासू येतं सुमिटोमो कंपनीचं, त्याचा वापर करू शकता. त्याचे रिझल्ट तुम्हाला ही खूप चांगल्या पद्धतीने मिळतील. आणि हा जो सुरू झालेला आहे आता लागण व्हायला, तर ते 100% 20 ते 25 दिवस थांबेल. आणि 20-25 दिवस थांबल्याच्या नंतर साहजिकच थंडी सुरू होणार आहे आणि प्लॉट हा सडपासून वाचू शकतो. धन्यवाद. बाकी जर काही गरज वाटल्यास माझा नंबर दिला आहे, त्या नंबरवर कॉल करू शकता आणि जी माहिती हवी असेल ती विचारू शकता किंवा कमेंट करू शकता. धन्यवाद.